नमस्कार. आणि मला ऋतूविषयी एक सांगायचं आहे की ऋतूला सर्वात पहिले माझ्या इथं कार्यक्रम घेतला होता आपण गर्भदांडियाचा. त्याच्यामध्ये पण ऋतूने छान कार्यक्रम म्हणजे डान्स वगैरे केला होता. तर ऋतूला मेकअपच नाही, पार्लरमध्येच नाही एक नंबर, तर ती सगळ्या कशामध्येच एक नंबर आहे. आणि तिने म्हणजे काय, ती स्वतःच नाही तर तिने सर्वांना तुम्हाला एक नंबरच बनवलेला आहे. आणि याच्यानंतर तुम्ही सर्वांना माझ्याकडून शुभेच्छा. बस अशाच बना आणि छान दिसा. एवढं करून माझ्या 2 शब्दात नमस्कार. थँक्यू मॅम. बनसोड सर. जिने जन्म दिला ती आई, ज्यांनी संस्कार दिले ते वडील, आणि ज्यांनी शिक्षण दिलं ते शिक्षक, आणि ज्यांनी जगण्याचा स्वाभिमान दिला असे छत्रपती शिवाजी महाराज आणि चराचरात वास करणारी विद्येची देवरामा सरस्वती यांना आदरपूर्वक नमन करतो. आजच्या या कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर उपस्थित डॉक्टर संतताई चौधरी मॅडम, डॉक्टर तृप्तीताई घुले मॅडम, डॉक्टर नेरेकर मॅडम, सोनलताई चौधरी मॅडम आणि रत्नाताई ढोले मॅडम. आज दुसऱ्या विषयावर जर बोलायला लावलं असतं तर आम्ही बोलू शकतो. आम्ही पत्रकार आहे, राजकीय विषय असो, कुठलाही विषय असो बोलू शकतो. मात्र इथं समोर सर्व महिला आहे आणि आम्ही 2च पुरुष या ठिकाणी बसलेलो आहोत, म्हणून आमचा कॉन्फिडन्स एकदम 0 झालेला आहे. आणि आम्ही आता काय बोलावं हे शब्द सुद्धा आम्हाला समजत नाही. आणि तरी सुद्धा या ठिकाणी बोलण्याची संधी दिली म्हणून थोडं बोलावं लागेल. तर मेकअप का आवश्यक आहे हे सर्वात आधी या ठिकाणी मला आल्यानंतर कळलं की मी सोनलताईंना बघितलं की म्हणजे काय पलट होऊ शकते मेकअप मुळे. तर हे आहे. आणि आपण जर सर्वांनी बघितलं तर आजचं युग, सॉरी दीदी, तर आजचं युग जर आपण बघितलं, कुठलं फंक्शन असो, रिसेप्शन असो, लग्न असो, वाढदिवस असो, कुठलाही क्षेत्रातला कार्यक्रम असो, मुलींना मेकअप करणं फार आवश्यक असते. म्हणून मेकअप क्षेत्राकडे मुलींची धाव जास्त आहे. त्यामुळं मुली ज्या आहे या मेकअप क्षेत्रातून आपला रोजगार प्राप्त करू शकते आणि स्वतःच्या पायावर उभं होऊन आपला घरदार चालू शकते. यासाठी मुलींनी या मेकअप क्षेत्रात उतरलं पाहिजे असं मला वाटते. त्यानंतर एक फार महत्त्वाची गोष्ट आहे, मला वाटलं सोनालताई अग्रवाल त्या गोष्टी इथे सांगतील, मात्र मला ते आवर्जून तुम्हाला सांगायचं आहे. मॅडम, एखादी स्त्री असते, सावित्रीबाई फुलेंनी शिक्षण घेतलं, दगडमाती झेलून शिक्षण घेतलं. कशासाठी घेतलं? की मुलींना शिकावं आणि समोर जावं. मात्र मुलींचं काम काय, 12वी झालं, फर्स्ट इयर झालं की तिचे आई वडील तिचं लग्न करून देतात आणि लेकरं सांभाळणं आणि घरचे भांडे धुणे करणं, इतकंच महिलांचं अस्तित्व नाही. या समाजामध्ये आज महिला आणि पुरुष समान आहे. लेडीज फर्स्ट म्हटल्या जाते आणि आपल्या घरातल्या भगिनी बहिणी कुठं जातात, त्यांचं आयुष्य कुठंतरी फार हे झालेलं आहे. कुणाच्या मनात इच्छा असतात मात्र त्यांच्या घरच्यांमुळे ते जाऊ शकत नाही. मात्र या मेकअप क्षेत्राविषयी एक गोष्ट सांगतो. भविष्यात आपलं एखाद्या भगिनीचं लग्न झालं, लग्न झाल्यानंतर घरचा माणूस दिवस रात्र मेहनत करतो, घरी 2 पैसे आणतो, त्या पैशाचा 2 विल्हेवाट लावणारी ही महिला असते. मात्र कदाचित देव करो असं प्रसंग कोणावर येऊ नये, मात्र कदाचित त्या माणसाला जर काही झालं तर आपण त्या ठिकाणी शून्य होतो आणि सर्व यंत्रणा आपल्या घरातली त्या ठिकाणी थांबते. आपले जे लेकरं असतात, ते मुलं बाळं असतात, ते रस्त्यावर येतात. मग पर्याय काय? या जगात एकच अशी गोष्ट आहे की जी पैसे कोणाला जर मागितले तर कोणीच तुम्हाला देणार नाही. जेव्हा तुमचा चांगला प्रसंग असेल, सर्व चांगलं बोलतील तुमच्यासोबत. मात्र जेव्हा पैशाचा प्रसंग येणार तेव्हा, आता मॅडम डॉक्टर आहेत, भरपूर असे पेशंट येत असतील मॅडम, ते दुखावले असतात. मात्र अशा प्रसंगात त्या स्त्रीनं खचून जाऊ नये, त्या स्त्रीनं हारू नये, त्या स्त्रीनं कुठंतरी आपली यंत्रणा थांबवू नये. यासाठी त्या स्त्रीच्या अंगी एक गुण असायला पाहिजे की त्या गुणावरती आपण आपला परिवार पूर्णपणे सांभाळू शकलो पाहिजे. आणि तो गुण म्हणजे आजच्या युगात प्रत्येक क्षेत्रात जर मेकअप आवश्यक आहे तर तुम्ही का त्या मेकअप क्षेत्राकडे वळत नाही? त्या मेकअप क्षेत्रातून आपण रोजगार प्राप्त करून आपला परिवार परिपूर्ण चालवू शकतो. मग त्यात काय चुकीचं? म्हणून मी माझ्या सर्व या ठिकाणी उपस्थित बहिणींना अशी आग्रहाची विनंती करतो की ऋतुजाने जर सांगितलं की मला मोठं व्हायचं आहे, मात्र माझ्यासोबत मला सर्वांना मोठं करायचं आहे, तर एक मानसिकता तुम्ही आज या ठिकाणी चालले. सर्व स्टुडंट आहे, उद्याचे तुम्ही भावी मेकअप आर्टिस्ट आहात, खूप दूर जाल, अकॅडमी बोलाल. मात्र एक गोष्ट
लक्षात असू द्या, मला मोठं व्हायचं आहे आणि मला 10 माझ्या भगिनींना घेऊन मोठं व्हायचं आहे. म्हणजे तुम्ही एक जर मेंटॅलिटी डोक्यामध्ये ठेवली की आज मला मेकअप आर्टिस्ट बनलेली आहे, मी माझ्या भविष्यात 100 मुलींना हा गुण देईन आणि त्यांना स्वतःच्या पायावर उभं करेल, तर निश्चितच येत्या काळात आपली एकही बहीण ही बिना अशी कुठल्याही संकटाला हारून जाऊ शकत नाही. म्हणून या प्रसंगी मी सर्व स्त्रींना विनंती करतो की त्यांनी आपल्या सर्व भगिनींना सोबत घेऊन चालावं आणि जे कुठले पॅरेंट्स असतील त्यांनी आपल्या मुलींना अशा क्षेत्रात जाण्यासाठी प्रोत्साहित करावं. आणि एक तुम्ही सर्व गणमान्य व्यक्ती आहात, या आपल्या क्षेत्रात तुम्ही उंच भरारी घेतलेली आहे मॅडम, आणि आपण आपला अनुभव या ठिकाणी शेअर करायला पाहिजे होता की कुठल्या अडचणी येतात. मला अपेक्षा होती की सोनालताई अग्रवाल त्यांच्यावर फार कठीण प्रसंग आलेला आहे आणि तो प्रसंग झेलून त्यांनी समाजात आपलं नाव कसं मोठं केलं, मात्र कुठल्या अडचणी आल्या त्या गोष्ट तुम्ही दिदी या ठिकाणी मुलींना सांगायला पाहिजे अशी मी तुम्हाला विनंती करतो. म्हणजे पुढच्या काळात ते फेस करू शकतात. आणि दुसरी गोष्ट अशी वाटते मला की रत्नाताई डोले, सोनालताई अग्रवाल मॅडम, सर्व गणमान्य डॉक्टर मॅडम, आपले जनसंपर्क फार जास्त आहे. म्हणून या ठिकाणी ज्या महिला बसलेल्या आहेत सर्व सामान्य कुटुंबातील आहे. म्हणून आपल्याकडे रोज 200 आपली ओपीडी 200-100च्या आहेत. म्हणून ज्या कोणी लेडीज येतात त्यांना सांगा की नाही या मुलीकडे तुम्ही मेकअप करायला जा, म्हणजे ऑर्डरहून ऑर्डर मिळतो. जर आपणच आपल्या ओळखीच्या तर आपलं निश्चितच आपल्या सर्व भगिनी स्वतःचा रोजगार प्राप्त करू शकतात. तुमचा जास्त वेळ या ठिकाणी घेत नाही कारण फारसे वक्ते आणखी बोलायचे आहे. तेवढं धन्यवाद. या ठिकाणी मला बोलावलं त्याबद्दल धन्यवाद. सर्वांना भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सर. संदीप दादा दारोकर. आता सर्व मान्यवरांचे स्वागत करतो आणि सगळ्यांनी तुम्हाला सगळं सांगत होतं आणि तू मला बोलावल्याबद्दल खूप तिचे धन्यवाद. कारण मी तुला फक्त जवळपास 1.5 वर्षापासून ओळखतो, पण आज तिनं जे स्ट्रगल करून ती या स्टेजवर पोहोचली त्याबद्दल तुला खूप खूप आभार, धन्यवाद. आणि बाकी स्टुडंटना समोरच्या भविष्यात हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. बोलायची हिंमत केली त्याबद्दल मी त्यांचं भाऊ मुलगा सगळं आहे आमचा. आमची धन्यवाद दादा. अभी के बच्चे तेरी ऐसी की तैसी है. अभी तू बोल, संदीप